बाळासाहेब 100 वर्षांनीच काय त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री। राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ट्विट करत व्यक्त केल्या भावना। तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली, त्यांच्यातील कलाकार नेहमी जागा राहील। खासदार सुप्रिया सुळेंनी बाळासाहेबांना ट्विट करत केलं अभिवादन। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस जन्मशताब्दी वर्ष प्रारंभानिमित्त विनम्र अभिवादन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांना ट्विट करत वाहिली आदरांजली। बाळासाहेबांनी आपले ठाम विचार आणि निर्भीड ठाकरी बाणा जपताना महाराष्ट्र हिताशी कधीही तडजोड केली नाही। शरद पवारांनी बाळासाहेबांना वाहिली आदरांजली। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईतील कुलाबा परिसरात बॅनरबाजी। रिगल सिनेमासमोर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळ्याला अभिवादन करण्याकरता शिवसेनेतील प्रमुख नेते राहणार उपस्थित। आजचा जन्मशताब्दी वर्ष नक्कीच आम्हा शिवसैनिकांसोबतच महाराष्ट्रालाही एक वैचारिक ऊर्जा देणारं ठरेल। आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना ट्विट करत आदरांजली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जन्मशताब्दी। उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या रिगल सिनेमा येथील बाळासाहेबांच्या पुतळ्याला केलं अभिवादन। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त या दिग्गज व्यक्तिमत्वाला भावपूर्ण आदरांजली। पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वाहिली आदरांजली। सामनातून राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी। तब्बल 20 वर्षांनी राज ठाकरेंनी लिहिला सामनामध्ये लेख। शिवसेना प्रमुख जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाकरे सेना आणि मनसेचा भव्य सोहळा। माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सोहळ्याचं आयोजन। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। महाराष्ट्र कुरताडण्याचा कोणी प्रयत्न केला, शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही। बाळासाहेब ठाकरेंच्या या सिंहगर्जनेची आज शताब्दी। सामनाच्या अग्रलेखातून प्रतिपादन। उन्मत्त भाजपला आरसा दाखवणारं वंदनीय बाळासाहेबांचं एक जुनं व्यंगचित्र। आता मशालीची धग सहन करा। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल चित्रेंचा ट्विट करत भाजपला टोला। बाळासाहेबांनी हिंदुस्थानी संस्कृतीचा गौरव वाढवला, राजकारणाला राष्ट्रधर्माशी जोडून जनसेवेला लोकगौरवाचं माध्यम बनवलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी निमित्त योगी आदित्यनाथ यांचं अभिवादन। महाड नगरपालिका निवडणुकीतील राड्याचं प्रकरण। मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा पोलिसांना शरण। विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला। पालिका निवडणुकीत दणदणीत विजयानंतर नागपुरात भाजपचे होर्डिंग्स। मालेगाव महापालिकेत शिवसेनेच्या गटनेतेपदी दादा भुसे कोणाची वर्णी लावणार? नवीन चेहऱ्यांना संधी मिळतेय की अनुभवी नगरसेवकांची वर्णी लागणार? पाहणं महत्त्वाचं। हिंगोलीत 496 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्यात संपणार। जिल्हा परिषद निवडणुकीसोबतच आता ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद। बाळासाहेब जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोठी घोषणा करण्याची शक्यता। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची तयारी। 165 जागांसाठी 2259 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। पंचायत समिती जिल्हा परिषदेतही स्वीकृत सदस्य येण्याची शक्यता। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी। तानाजी सावंत यांचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात। साताऱ्यातील कराडमध्ये भाजपात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाट्य। तिकीट न मिळाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त। पुण्याच्या महापौर पदासाठी अर्चना पाटलांचं नाव चर्चेत। यंदाचं महापौर पद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव। नाशिक महापौर पदासाठी महिला उमेदवारांमध्ये स्पर्धा। महापौर पदावर खुल्या प्रवर्गातील महिला बसणार। 26 वर्षांनी नाशिकचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। छत्रपती संभाजीनगर महापौर निवडीचा चेंडू विभागीय आयुक्तांकडे। पालिकेची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्याची तयारी। पैठणमध्ये भाजपचं कमळ संकटात। भाजपचे सर्व उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। छत्रपती संभाजीनगरात 23व्या महापौर निवडीकडे सर्वांचं लक्ष। स्थानिक कोर कमिटीमध्ये एकमत न झाल्यास पक्षश्रेष्ठी अंतिम निर्णय घेणार।
सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री, मंत्री आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येने रिंगणात. नागपुरात जिल्हा नियोजन समितीची आज बैठक, दुपारी 1 वाजता नियोजन भवनात बैठकीचं आयोजन. लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चमत्कार दाखवला, पालिकेवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 50% आरक्षण मर्यादेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात 27 जानेवारीला सुनावणी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे होणार सुनावणी. अमरावतीच्या अचलपूरमध्ये एमआयएम सोबत युती केली नाही, अचलपूरमध्ये एमआयएमचा कोणताही गट अस्तित्वात नाही. टीकेनंतर अचलपूर भाजपच्या नगराध्यक्ष रुपाली माथने यांचं चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र. नांदेडमध्ये महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव महापौरपद पहिल्यांदा भाजपकडे, महापौरपदासाठी 5 नगरसेवकांची जोरदार चर्चा. लाभ बंद झालेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची फेरतपासणी करा, एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, पालकमंत्री पंकज भोयर यांचे निर्देश. वर्ध्यात खासदार अमर काळेंनी साधला रस्त्यावरील केळी विक्रेत्या आजीशी संवाद, व्यवसायातील खप आणि नफ्याची घेतली सविस्तर माहिती. कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 1870 उमेदवार पात्र, 67 जणांचे अर्ज अपात्र, तर 17 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत. नागपूर पालिकेत 8व्यांदा महिला महापौर बसणार, पालिकेत आजपर्यंत 54 महापौर झाले, यामध्ये 7 महिला महापौरांचा समावेश. गडचिरोली शिधापत्रिका धारकांना धान्य वितरित केले जात नसल्यानं गावकऱ्यांचा मोर्चा, गोरगरिबांना धान्यापासून वंचित ठेवणाऱ्यांचा परवाना रद्द करा, अरविंद कात्रटवार यांची मागणी. सूर्यकिरण शोसाठी तिकीट आकारणी केल्यानं हवाई दल नाराज, एअरफोर्सने ट्विट करत व्यक्त केली नाराजी. हिंगोलीतील सेनगाव नगरपंचायतीवर प्रभारी राज, प्रभारी मुख्याधिकारी कार्यालयात येत नसल्यानं ग्रामस्थांची गैरसोय. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त आकर्षक फुलांची सजावट, मंदिराच्या गाभाऱ्यात चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभा मंडप आदी प्रमुख ठिकाणी सजावट. पंढरपुरात वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा आज विवाह सोहळा, देवाच्या लग्नविधीसाठी उभारला खास मयूर मंडप. नागपूरसह विदर्भातील ध्वनी प्रदूषणावर नागपूर खंडपीठाने व्यक्त केली चिंता, ध्वनी प्रदूषणासंदर्भात नागपूर खंडपीठाकडून जनहित याचिका दाखल, 2 आठवड्यात उत्तर देण्याचे प्रशासनाला निर्देश. मुंबईत मध्य पश्चिम रेल्वेवर 60 ठिकाणी विशेष गस्त, चोरी दगडफेक रोखण्याकरता रेल्वे पोलिसांचा कडक पहारा. भंडाऱ्यात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं यशस्वी आयोजन, मेळाव्यात 160 युवकांच्या मुलाखती, 18 जणांना तत्काळ नियुक्तीपत्र. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा कमी, ढगाळ वातावरणामुळे थंडीचा तडाखा कमी, पुढील काही दिवस तापमान उबदार राहणार. अमरावतीत हर्षराज कॉलनी परिसरात टेरेसवर साकारलं टेरेस गार्डन, हायस्कूल शिक्षिका उषा धुर्वे यांच्या टेरेस गार्डनची चर्चा. छत्रपती संभाजीनगरात 22 घरांवर मनपाची कारवाई, कोणतीही वैध कागदपत्रे सादर न झाल्यानं कारवाई, आयुक्तांच्या आदेशानुसार रस्ता मोकळा करण्याकरता कारवाई. बांधकाम परवानगी करता बोगस मोजणी नकाशे तयार करून भूमी अभिलेख उपाध्यक्षांचा बनावट शिक्क्याचा वापर, बारामतीमधील नामांकित डॉक्टरच्या मुलाचा पराक्रम. घोडाझरी अभयारण्य आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खाण प्रकल्प रद्द करा, आदित्य ठाकरे यांचं केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र. वर्ध्यात ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचं मानधन रखडलं. वर्ध्यात सरपंच संघटना पुन्हा आक्रमक, जिल्ह्यातील ग्रामीण पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित, महावितरणच्या कारवाईमुळे गावे अंधारात, जिल्हाधिकाऱ्यांना सरपंच संघटनेचं निवेदन. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं नोटीस, मुंबईतील 106 बांधकामं थांबवण्यासाठी पालिकेनं बजावली नोटीस. वर्ध्यात पंकज भोयर यांच्या हस्ते वातानुकूलित ई-वाचनालयाचं लोकार्पण, नगरपरिषद शाळातील विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न. इंदूरच्या महूमध्ये दूषित पाण्यामुळे 25 जणांना बाधा, 19 मुलांची प्रकृती गंभीर, घटनेमुळे परिसरात खळबळ. वैष्णोदेवी यात्रा स्थगित, खराब वातावरण, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे कटरा इथे वैष्णोदेवी यात्रा स्थगित. दिल्लीसह 9 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, उत्तर भारतात थंडीची लाट. इंडिगोच्या दिल्ली पुणे विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी, गेल्या 5 दिवसातील दुसरी धमकी.
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनाचा भीषण अपघात. डोडा जिल्ह्यात जवानांचं कॅस्पर वाहन 200 फूट खोल दरीत कोसळलं. भीषण अपघातात 10 जवानांना वीरमरण, 12 जवान जखमी. ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर परिसरात बॉम्बस्फोटाची धमकी. सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क. वाघांच्या मृत्यूची उच्च न्यायालयाकडून दखल. राज्यात जानेवारीमध्ये 4 वाघांचा झाला मृत्यू. गेल्या वर्षभरात वाहन चोरीचे 2299 गुन्हे दाखल. यापैकी 1357 गुन्ह्यांची उकल. वर्ध्याच्या पुलगाव उपविभागीय पोलिसांची धडक कारवाई. कानगाव मोझरी मार्गावर 1,42,000चा मुद्देमाल जप्त. 2 जण ताब्यात. तर वर्ध्यात गांजा तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 5,72,000चा मुद्देमाल जप्त. 3 मोबाईलसह आरोपी देखील ताब्यात. बीडच्या वारोळ्यात शॉर्ट सर्किटमुळे 6 एकर ऊस जळून खाक. परिसरातील महावितरणच्या वीज पोल आणि तारांची दुरवस्था घटनेचं कारण. पालघरच्या चिंतूपाडा येथील कारखान्याला आग. आगीचं कारण अस्पष्ट. नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मुंबई गोवा महामार्गावर गॅस सिलेंडर नेणाऱ्या धावत्या ट्रकला आग. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत. वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण. वर्ध्यात वाघाच्या हल्ल्यात गाय आणि जनावरांचा मृत्यू. पशुपालांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिममध्ये शेंदूरजना परिसरात चांदी उजळून देण्याच्या बहाण्यानं महिलेची फसवणूक करणाऱ्या टोळीतील इसमाला रंगेहात पकडलं. चंद्रपूरमध्ये किराणा साहित्यासह वाहन चोरी करणाऱ्या आरोपींना अटक. 22,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची पतीकडून निर्घृण हत्या. पती पोलिसांच्या ताब्यात. नागपुरातील जरीपटका कारागृहातील आरोपीच्या आत्महत्येचा तपास सीबीआयकडे. सीबीआयकडून चौकशीला सुरुवात. खंडणी मागितल्या प्रकरणी गँगस्टर रवी पुजारीला अटक. नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाकडून मागितली होती 50 लाखांची खंडणी. कोल्हापुरात गोवा बनावट दारूच्या तस्करीत वाढ. गुजरातच्या दिशेनं जाणारा ट्रक पकडला. तर सोलापूरमध्ये बनावट फेसबुक अकाउंटवरून फसवणूक केल्याच्या घटनांमध्ये वाढ. फेक अकाउंटवरून पैशांची मागणी केल्यास प्रतिसाद देऊ नका. पोलीस अधीक्षकांचं आवाहन. वर्ध्यातून चोरीस गेलेला 41 लाखांचा 20 चाकी ट्रक मध्य प्रदेशातून जप्त. रामनगर पोलिसांची 7 दिवसांची कसून शोध मोहीम यशस्वी. बारामतीत फसवणूक करून विवाहित महिलेची मालमत्ता बळकावली. पतीसह 5 जणांविरोधात तक्रार दाखल. भंडाऱ्यात पोलिसांनी जप्त केलेला ट्रक मुख्यालयातून चोरी. मुरुमाने भरलेला ट्रक लंपास. तक्रार दाखल. तपास सुरू. दिल्ली बॉम्बस्फोटाची भीती दाखवून 75 वर्षीय माजी बीएमसी अधिकाऱ्याला 16 लाखांना लुटला. सायबर गुन्हेगारांचा नवा पॅटर्न. गडचिरोलीत 10,000ची लाच घेताना वन विभागातील कर्मचाऱ्याला रंगेहात पकडलं. ट्रॅक्टरवर आकारलेला दंड कमी करण्यासाठी मागितली लाच. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.